नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऐश्वर्या जेव्हा सुमित्रा आईंकडे येते तर सुमित्रा आई जेव्हा विश्वास हा शब्द जेव्हा ऐश्वर्याने म्हणलेला असतो तेव्हा सुमित्रा एक सन 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 असा 1 2 3 ऐश्वर्याच्या कानामागे देते. तेव्हा आता सर्वांसमोर ऐश्वर्याला खूप असं सुमित्राने मारलेलं असतं. तेव्हा आता सुमित्रा इतकी रागावलेली असते. सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, विश्वास हा शब्द तुझ्या तोंडातून नाही शोभत. कारण सुमित्राने मला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न करत होता की ह्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवू नको, परंतु मी सुमित्रावर त्यावर विश्वास नाही ठेवला आणि तुझ्यावर विश्वास ठेवला होता. माझ्या घराचे वासे मी तुझ्या हातात सोपवले होते तुझ्यावर विश्वास ठेवून, परंतु तू एका वाळवणीसारखं माझ्या घराला अगदी पोखरत गेली. बोलून तू जानकीची जागा घ्यायला गेली, परंतु ते कधीही शक्य नव्हतं. कारण जानकीमध्ये या घरातील माणसाबद्दल जो आपलेपणा आहे तो तुझ्यात नाही. तिने स्वतःचं सुख या घरासाठी बाजूला ठेवले, परंतु या घराला मात्र तिने कधी तुटून दिले नाही. अगं म्हणूनच आता ऋषिकेश सुद्धा जानकीच्या कायम पाठीशी उभा राहिला. अगं खरं म्हणजे तर तेव्हाच मला कळायला हवं होतं, परंतु माझं खरंच चुकलं. तेव्हा मात्र आता सुमित्रा खूप असा पश्चाताप करत असते आणि ऐश्वर्याचं प्रत्येक एक पाप आहे तर ते सर्वांसमोर आणत असते. मी फार मोठी चूक केली आणि कधी कधी माझे डोळे मला सांगत होते, पण तरी सुद्धा मी नजर अंदाज केला. डोळे असून मी आंधळे झाले होते आणि खरंच आता जानकी आणि ऋषिकेश समोर सुमित्रा हात जोडते की माझं चुकलं. तुमची आई असून मी चुकले, मला माफ करा. मोठ्या मनाने आता ती ऋषिकेशची माफी मागते. माझं चुकलं, मी ह्या अभद्र वेश्याला घरामध्ये घेतलं आणि घरच्या सुखाला मी घराच्या बाहेर काढलं आणि हे अभद्र दुःख मी घरात घेतलं. खरंच खूप मोठी चूक झाली. सुमित्रा आता खूप असं पश्चाताप करत रडत असते. पण ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात ठेव, खोटं कधीही खऱ्याचे कपडे घालून पांघरून राहत नसतं. आज नानांनी स्वतः सांगितलं की तू त्यांना ढकललं म्हणूस, त्यामुळे आता माझे लेकी, माझे मुलं आणि माझ्या सुना तुला नाही सोडणार, हे लक्षात ठेव. तेव्हा आता ऐश्वर्या तरी सुद्धा घाबरत नसते. इतकं पाप करून ते सर्वांच्या समोर येऊन सुद्धा तिला काहीच फरक पडत नाही आणि ती आता सुमित्राला उत्तर देते की मी सुद्धा कोणाची तरी लेक आहे आणि मी कुणाची लेक आहे तुम्हाला तर माहितीच असेल, सयाजीराव विखे पाटील यांची. तुमच्या घरात कायम राजकारणाचाच वास येत असतो आणि ते राजकारण करूनच तुम्ही सगळ्यांनी मला एकटीला पाडलं. खोटं वागलात तुम्ही सर्वजण माझ्याशी. आणि ह्या नानांना जर माहिती होतं की त्यांना मी ढकललं म्हणून, मग त्यांनी जानकीकडे का बोट रोखलं होतं, असा प्रश्न आता सुमित्राला जेव्हा विचारला जातो तेव्हा सर्वांना त्या क्षणाची आठवण होते. सांगा ना, त्यांनी जानकीकडे का बोट रोखलं? मी सांगते, कारण नानांना काही आठवतच नाही आणि नानांची मागून पाठ होती, तर त्यांना कसं कळेल की त्यांना कोणी लोटलं म्हणून. नाना खोटं बोलतात, कारण ही जानकी सुद्धा खोटं आहे. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं की नानांना जानकीने लोटलं होतं. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं, जर मी नानांना ढकललं होतं तर नानांची शाल तुझ्या हातामध्ये कशी? तेव्हा ऐश्वर्या आता खरं बोलून जाते, अगं ती शाल माझ्या हातामध्ये होती आणि नंतर नाही का मी तुझ्या हातामध्ये फेकली. तेव्हा ऐश्वर्या खरं बोलून जाते आणि हे तिच्या जेव्हा लक्ष देते तेव्हा ती सुमित्रा आणि सारंग या दोघांकडे अगदी खाली मान घालून बघत असते. तेव्हा जानकी म्हणते की हो, हेच खरं उत्तर हवं होतं. आणि शेवटी ऐश्वर्या आता खरं सर्वांसमोर बोलूनच जाते आणि त्या क्षणाची तिला आठवण होते. तेव्हा जानकी म्हणते की हो ऐश्वर्या, ती शाल तू स्वतः माझ्याकडे फेकली होती. जसा नानांना मी ढकललं हा आरोप तू माझ्यावर टाकला होतास आणि ऐकलत ना सर्वांनी की मी नानांना ढकललं नाही म्हणून. इने नानांना ढकललं, जानकी आता रडत सर्वांसमोर सांगत असते. तेव्हा आता ऐश्वर्या नाही करत असते, तर सर्वजण रागाने ऐश्वर्याकडे बघतात. तेव्हा मात्र जानकीला खूप असं आता रडू येत असतं, कारण आज तिच्यावर जो आरोप आत्तापर्यंत होत होता तो आज सिद्ध झालेला असतो. गुन्हेगाराने आपला जो काही गुन्हा आहे तो कबूल केलेला असतो. जानकीला इतका आनंद होतो, आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून येतात आणि ती म्हणते की खरंच आज मात्र ऐश्वर्याने आज कबूल केलं की तिने नानांना ढकलले म्हणून, जानकीने नाही. त्यामुळे ऐश्वर्या बाद झालं. जे काही आहे ना ते तू तुझ्या तोंडूनच बोलून मोकळी झाली, त्यामुळे ऐश्वर्या आता तुझा खेळ संपला. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो, तुझं आता हे घाणेरडं बोलणं आहे ना ते मला मान्यच करायचं नाही, कारण जे खरं आहे ते तू कबूल केले आणि आता ही तुझी नाटकं बंद कर आणि ह्या रणदिव्यावर जो काही तुझा राग मनामध्ये आहे ना तो आता असा गुंडाळ आणि येथून कायमची निघून जा. म्हणून आता सुमित्राने ऐश्वर्याला घराच्या बाहेर जाण्याची धमकी दिलेली असते. सारंग मात्र आता हे सर्व भामट्यासारखा बघत
बघत असतो, एकही उत्तर तो देत नसतो, कारण आज त्याच्यासमोर ऐश्वर्याचं खरं हे रूप आलेले असते आणि एक प्रकारचा मोठा धक्का त्याला बसलेला असतो। ऐश्वर्याची बोलती बंद होते आणि मग ती करत म्हणते की आई माझं ऐका। तेव्हा सुमित्रा रागाने म्हणते की हे बघ, एकही शब्द तू बोलू नकोस, चालती हो इथून, निघून जा इथून, तुम्हाला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय ऐश्वर्या। म्हणून आता सुमित्रा रागाने तिला बाहेर ढकलून देते। तेव्हा आता जानकी ऋषिकेशच्या मिठीतून खूप अशी रडते, तर ऐश्वर्या आता भामट्यासारखं अगदी खाली मान घालून आपल्या रूममध्ये निघून जाते। तेव्हा सुमित्राला इतका त्रास होत असतो, तर जानकी आईंजवळ येते आणि आई तुम्ही शांत व्हा बरं। सुमित्रा खूप अशी रडत असते, तर जानकी आपल्या हाताने आईचे डोळे पुसते आणि आई प्लीज रडू नका हो। सुमित्रा म्हणते की माफ कर मला जानकी, मी खूप मोठी चूक केली ग, माझ्या हातून चूक झाली। तेव्हा आता जानकी मोठ्या मनाने म्हणते की आई तुम्ही कशाला माफी मागता, तो शेवटी झाले ना सगळे गैरसमज दूर, सगळ्यांच्या मनावरचं मळक दूर झालं आई, देवी आईच्या कृपेने सर्व काही ठीक झालं। आई ऋषिकेश सुद्धा सुटले आणि नाना सुद्धा सुखरूप घरी आले, आपली सगळी कोडी आई आज सुटली ग। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाही वहिनी, अजून एक कोडं राहिलेलं आहे आणि त्या कोड्याचं उत्तर मात्र नाना देतील। सौमित्र आता नानाजवळ येऊन उभा राहून त्यांना तो प्रश्न विचारतो। तेव्हा मात्र सौमित्र नानांना विचारतो की हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडलेला आहे की आज हे सत्य तुम्ही येथे सर्वांना सांगितलं, तर ते सत्य तुम्ही कोर्टामध्ये का सांगितले नाही, सांगा नाना तुम्ही कोर्टामध्ये ते का सांगितलं नाही। तेव्हा नाना सांगायला सुरुवात करतात। त्यानंतर ऐश्वर्या रूम मध्ये येते, अगदी तिची अवस्था भयानक झालेली असते। आता ही लोक तर मला घरामध्ये ठेवून घेणार नाही आणि त्यात तर आजी सुद्धा येथे नाही, आजी असत्या तर त्यांनी काहीतरी करून शेवटी मला घराच्या बाहेर जाऊन दिले नसते, घरात ठेवून घेतले असते, आजीने मला या सगळ्यातून बाहेर नक्की काढलं असतं। या म्हाताऱ्याने सगळा माझा प्लॅन उद्ध्वस्त करून टाकला आणि आता नक्की मला पकडण्यासाठी पोलीस येतील, पोलीस नक्की मला पकडून घेऊन जातील आणि ती जानकी नक्की पोलिसांना बोलावेल। तेव्हा आता ऐश्वर्या पूर्णपणे घाबरलेली असते, डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि अगदी त्या दिवाणवरील जे काही गादी असते त्यावरील ती बेडशीट घेते आणि इकडे तिकडे अगदी जोराने फेकत ती आता एका ठिकाणी अगदी अशी घाबरलेली बसलेली असते। जानकी नक्की त्या व्हिडिओवाल्यांना बोलवेल आणि सगळ्यांसमोर ती मला एक्सपोज करेल, गावातील बायका सुद्धा येतील आणि माझ्या तोंडाला काळं भासतील, अख्ख्या गावात माझे दिंड काढतील आणि मी तिला सांगितलं होतं की तू माझ्या पायावर नाक घास म्हणून, मग आता मात्र ती मला सांगेल की तिच्या पायावरती नाक घासण्यासाठी, त्यामुळे आता मी काय करू शकते, काहीच असा पर्याय तिच्याकडे उरलेला नव्हतो, म्हणून ती आता इतकी घाबरलेली असते। तेव्हा आता सारंग हा दरवाजा वाजवतो, ऐश्वर्या दार उघडा, ऐश्वर्या दार उघडा असं तो जोरजोराने म्हणतो आणि या सारंगला मी इतका त्रास दिलेला आहे आणि त्याच्या घरच्यांना नक्की तो आता माझा गळा दाबेल, म्हणून भीतीने पूर्णपणे ऐश्वर्या लाल होते। तो सारंग नक्की मला मारून टाकेल, अगदी भित्र पान तिला लागलेलं असतं, बोलता सुद्धा व्यवस्थित येत नाही, थरथर काप होत असतो आणि ती जोरात म्हणते की मी दार नाही उघडू शकत। तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या असं करू नका, दार उघडा, मला आतमध्ये येऊन द्या। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी तुम्हाला सांगितलं ना मी दार नाही उघडणार म्हणून, तुम्ही इथून जा। तर सारंग म्हणतो की हे बघा ऐश्वर्या, जोपर्यंत तुम्ही दार उघडत नाही तोपर्यंत मी इथून नाही जाणार। ऐश्वर्या म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार, तुम्ही आता फक्त तुमच्या घरच्यांचं माझं तुम्ही नाही ऐकणार, माझ्यावर विश्वास नाही ठेवणार। तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो मला तुमच्याशी बोलायचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला दार उघडायला सांगतोय। ऐश्वर्या प्लीज तुम्ही रडू नका, अहो मला तुमच्याशी बोलायचं आहे। तेव्हा ऐश्वर्या थोडासा आनंद तिच्या चेहऱ्यावर येतो, सारंगला नक्की माझ्याशी बोलायचं आहे, म्हणजे नक्की आता मात्र याचा माझ्यावर अजूनपर्यंत सुद्धा विश्वास आहे। तर त्यानंतर आता इकडे नाना हे सर्वांना म्हणजे सौमित्रला म्हणतात की हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येणार हे मला माहिती होतं, जगाच्या दृष्टीने ती आता ही जी ऐश्वर्या आहे ना ती या घरची सून आपली रणदिवे आहे आणि रणदिव्यांच्या सुनाने असा नालायकपणा केलेला आहे, हे जर सर्व मुळशीमध्ये पसरलं असतं तर आजपर्यंत आपण जी काही इज्जत आबरू कमावली आहे ती सर्व धुळीस मिळाली असती। ऐश्वर्याने काय केलं हे सर्व मी तुम्हाला सगळ्यांना सांगितले, रणदिवे कुटुंबातील सगळी मंडळी येथे हजर आहेत, त्यामुळे ऐश्वर्याच्या बाबतीत तुम्हाला काय निर्णय घ्यायचा असेल आता तुम्ही मला सांगा, म्हणजे तुमच्या मनाने तुम्ही निर्णय घ्या आणि त्यासाठीच कुटुंब कलशाचा हा निर्णय घ्यायचा आहे। त्यावर आता हे सर्व ऐकून अवंतिका म्हणते की नाना सॉरी मी मध्ये बोलते, लहान तोंडी मोठा घास घेते, नाना मला असं वाटतं की खरंच त्या ऐश्वर्याला धक्के मारून घराच्या बाहेर काढलं पाहिजे आणि नाही मला खरंच असं नाही वाटत की घरात बाकीच्यांचं कुणाचं असं मत असेल म्हणून। तेव्हा आता नाना म्हणतात की अहो धाकट्या सुनबाई असं तुम्हाला वाटतं हो, पण सगळ्यांची मतं ही सारखी असतात का, नाही ना, आणि जसं ऋषिकेशने मला मारलं नाही तो मला मारूच शकत नाही, यावर सुद्धा घरामध्ये एकमत व्हायला होतं।
होतं नाही का, पण झाले का नाही ना झाले असे सुमित्रा आणि शर्वरीकडे बघत आता नाना म्हणतात. तेव्हा सुमित्रा आणि शर्वरी लगेच खाली मान घालतात. तेव्हा हा जो काही कलश आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांनी सर्वांनी आपली मत त्यामध्ये टाकायची आहे, अगदी सारंगने सुद्धा. तेव्हा शर्वरी म्हणते की सारंग तर तिच्या मागे वरती गेला. तेव्हा नाना रागाने म्हणतात की जानकी जा आणि त्या बायकोच्या बैलाला घेऊन खाली ये, त्याला ताबडतोब येथे यायला सांग, त्याला सांग की तुझा बाप येईल तुला इथे बोलावतोय, गप गुमाने त्याला खाली यायला सांग. तेव्हा जानकी नानांचं ऐकून लगेच आता वर येते आणि सारंग तर दरवाज्यातच असतो ऐश्वर्याला दार उघड असे म्हणायला. तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी. तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी अगं ऐश्वर्या दारच उघडत नाही, तू सांग ना ऐश्वर्याला दार उघडण्यासाठी. जानकी म्हणते की हे बघा सगळे खाली थांबलेले आहेत, नानांनी तुम्हाला खाली बोलावलं आहे. तेव्हा लगेच आता सारंग मोठ्याने ओरडतो आणि मोठ्याने म्हणतो की हे बघ वहिनी मी तुला जे काही सांगतो ते तुला ऐकू येत नाही का. तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी आवाज चढू नका माझ्यावर. आणि खरंच सारंग भाऊजी अहो तुमची तर अगदी कमालच आहे, कारण ऐश्वर्याने जे काही केलेलं आहे त्यावर तुम्हाला काही बोलायचंच नाही का. जे बोलायचं आहे ते नाना सर्वांसमोर बोललेले आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सारंग भाऊजी अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, आता तरी हे मान्य करा की तुमच्या बायकोनेच हे सर्व केलेलं आहे. तेव्हा मात्र सारंग म्हणतो की तू मान्य केलंस का, नानांचा खून ऋषिकेश दादाने केला याचा पुरावा असून सुद्धा तू शेवटपर्यंत ठाम राहिली की माझा नवरा कधी असं नाही करणार म्हणून. आणि जर तू तुझ्या नवऱ्याची बाजू घेऊ शकते मग मी माझ्या बायकोची बाजू का घेऊ शकत नाही. वेडा सारंग पूर्णपणे ऐश्वर्याच्या आहारी गेलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी जर तुम्हाला उभं राहायचं असेल तर सत्याच्या बाजूने राहा, मी माझ्या नवऱ्याच्या बाजूने उभी राहिले कारण माझा नवरा खरा आहे म्हणून. मला माहिती होतं की ऋषिकेशने काही केलेले नाही, जे काही केले ना ते तुमच्या बायकोने ऐश्वर्याने केले होते. आत्ताच नानांनी सगळ्यांसमोर सांगितले की ऐश्वर्याने नानांना ढकलले म्हणून. तुमच्या वडिलांनी हे फोन चार्जिंगला लावण्यासाठी घाईने ती चार्जर शोधत असते, परंतु आता तिला चार्जर सुद्धा व्यवस्थित शोधत नसतो, इकडे तिकडे सगळ्या वस्तू फेकून देते. आणि तेव्हा तिच्या लक्षात येते की अरे देवा चार्जर तर खाली आहे, आता सर्वजण खाली असते त्यामुळे मी आता खाली सुद्धा नाही जाऊ शकत, त्यामुळे आता मी काय करू म्हणून ऐश्वर्याला खूप असं टेन्शन येते. तेवढ्यात आता कावेरी इकडे सयाजी रावांजवळ येते आणि काय हो काय झालं असं सयाजीला विचारते. आणि कुणाचा फोन होता. तेव्हा मात्र आता सयाजी म्हणतो की ऐश्वर्याचा कॉल होता. तेव्हा कावेरीला मात्र काही बिचारीला माहिती नसतं. कावेरी हसून विचारते की काय हो ऐश्वर्या काय म्हटली. सयाजी म्हणतो की काही म्हणायला हे सांगण्यासाठी फोन तर व्हायला हवा कारण फोन बंद झाला. तेव्हा आता कावेरी म्हणते की अहो पुन्हा जर तुमचा फोन झाला तर तेव्हा तिला सांगा की आईने विचारलं म्हणून, किती दिवस झालं अहो मी पोरीला नाही बघितलेलं. तेव्हा आता सयाजी मात्र म्हणजे कावेरीला खूप असा ओरडतो, येथे काय झालं आणि तुमचं नेमकं काय चाललं हे. हा सयाजी खूप चिडलेला असतो. तेव्हा कावेरी म्हणते की चुकलं माझं, परंतु ती काही म्हटली का. तेव्हा आता सयाजी म्हणतो की अहो ती काही म्हणण्याच्या अगोदर फोन बंद पडला, एकदा मी तुम्हाला सांगतो ना. त्यावरती कावेरी म्हणते की अहो का कोणास ठाऊक, कारण माझ्या जीवाला खूप घोर लागला, तिकडे सर्व काही ठीक तर असेल ना. तेव्हा आता सयाजी रागानेच म्हणते ते सर्व ठीक आहे, तो नाण्या सुद्धा शुद्धीवर आलेला आहे आणि त्याच्या डोसक्यावर परिणाम झालेला आहे आणि तो तर म्हणतोय पाय घसरून जिन्यावरून खाली पडलो म्हणतोय. तेव्हा आता कावेरी म्हणते की अरे देवा मग आत्ता. तेव्हा लगेच सयाजी म्हणतो की जा करायला जा त्याची, आणि एकदा सांगितलेलं कळत नाही का, गपगुमाने आतमध्ये जा म्हणून. आणि आता कावेरी आतमध्ये गेल्यानंतर आता सयाजी विचार करतो की फोनवर ऐश्वर्याचा आवाज असा काय येत असेल, म्हणजे काही वेडवाकडे तर झाली नसेल ना. त्यावर आता इकडे सगळ्यांची मतं जानकी वाचते आणि सगळ्यांची मतं आलेली आहेत आणि त्या चिठ्ठ्यामध्ये सर्वांनी हेच मतं लिहिलेलं आहे की ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढावं म्हणून. आणि आता फक्त एकच चिठ्ठी ही वाचायची बाकी आहे आणि ती चिठ्ठी असते सारंगची. आणि त्या चिठ्ठीमध्ये सुद्धा हेच लिहिलेलं असतं की ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढा. आता लगेच ऋषिकेश सारंगकडे बघत म्हणतो की नशीब आता तरी अक्कल जागेवर आली ती. तेव्हा सर्वजण आता सारंगकडे बघत असतात. तेव्हा आता नाना म्हणतात की झालं तर आता एकमताने हे सर्व कौल मिळालेलं आहे, त्यामुळे आता वाट कशाला बघायची. जानकी आजपर्यंत तिने तुझं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं, ऐश्वर्याला तू आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढून टाकायचं आत्ताच्या आत्ता. आणि जर ती गपगुमाने आली नाही तर तिच्या हाताला धरून तू तिला खेचायचं आणि तिला बाहेर काढायचं. तेव्हा आता जानकी म्हणते की नाना ऐश्वर्याला तर घराच्या बाहेर काढायचं आहे, परंतु असं नाही, मी सांगते तुम्हाला. तेव्हा लगेच आता जानकी अवंतिकाला म्हणते की चल अवंतिका माझ्यासोबत चल. तेव्हा आता जानकी आणि अवंतिका आतमध्ये येतात. त्यानंतर आता इकडे रूम मध्ये ऐश्वर्याची पूर्णपणे थरकाप उडालेला असतो. एकतर तिचा फोन बंद पडलेला असतो आणि चार्जिंग करण्यासाठी चार्जर तर बाहेर असते आणि बाहेर तर तिला जाण्याची आता भीती वाटत असते, म्हणून तिला आता खूप असं टेन्शन येते. आता मी
मी असं काय करू की डॅडांना कसं सांगू की येथे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून. ऐश्वर्या पूर्णपणे आता रडत असते. तेव्हा आता जानकी आणि अवंतिका दरवाजात येतात आणि दार असं लोटून बघतात, परंतु दार उघडणार नाही हे त्यांना माहिती असतं. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी, मला नाही वाटत की ही बाया दार उघडेल म्हणून. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी आता काय करायचं. तर लगेच आता जानकीच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि जानकी आता खूप अशी हुशार असते. ती लगेच म्हणते की बरं झालं सयाजी काका, अहो तुम्ही आलात. केव्हाची ऐश्वर्या दार उघडत नाही. सारंग भाऊजी सुद्धा अगदी कंटाळून गेले. सयाजी काका या बरं तुम्हीच चला. तेव्हा ऐश्वर्या सर्व ऐकते. ऐश्वर्याला आता एक खूप मोठा आधार मिळतो. ऐश्वर्या म्हणते की डॅडा तुम्ही आलात. डॅडांना आता कळलं असेल की माझा फोन बंद आहे म्हणून स्वतः डॅडाच आलेत. ऐश्वर्याला आता पूर्णपणे हे सर्व खरं वाटतं आणि आता मात्र मला काही टेन्शन नाही म्हणून ऐश्वर्या घाईने दरवाजा उघडते. आणि जानकी आणि अवंतिका ह्या दोघींना मात्र आता तेथे दरवाजात पाहून तिला आणखीनच धक्का बसतो, म्हणून ती पुन्हा दरवाजा लावायला ही दरवाजा लोटते. परंतु अवंतिका आणि जानकी दोघी आता अगदी दरवाजा उघडायला तिला भाग पाडतात. शेवटी जोरात त्या दरवाजा लोटतात तेव्हा कुठे ऐश्वर्या मागे होते. तर आता जानकी आणि अवंतिकाला बघून ऐश्वर्या खूपच घाबरते. तेव्हा जानकी म्हणते की काय ग ऐश्वर्या, बिळात लपत होती का उंदरासारखं. एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही सुद्धा रणदिवे आहोत, शेतकरी आहोत. घरात घुसणाऱ्या या उंदरांची नासाडी कशी करायची हे आम्हाला चांगलंच जमतं. तेव्हा अवंतिका म्हणते की अगं ऐश्वर्या, तुला आम्ही 1000 चान्सेस दिले होते, परंतु जे म्हणतात ना, जो दुसऱ्यासाठी खड्डा खांदतो तोच त्यामध्ये पडतो, अशी तुझी गत झालेली आहे. तेव्हा जानकी लगेच आता ऐश्वर्याचा हात धरते आणि ह्याच हाताने तू नानांना ढकलले होतेस ना, मग ह्याच हाताने तू आता सगळ्यांची माफी मागायची आणि खास करून नानांची माफी मागायची. म्हणून जानकी आता ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि तिला फरफटत आता रूमच्या बाहेर घेऊन येते. ऐश्वर्या खाली मान घालत म्हणते की जानकी सोड, माझा हात सोड. मी ऐश्वर्याला खाली आणल्यानंतर तिला अशी लोटून देते आणि म्हणते की बघ अगं, प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे एकदा बघ. सर्वांच्या चेहऱ्यावर काय दिसतं तुला आता, प्रेम आपुलकी दिसते का. अगं या घरामध्ये प्रत्येकाशी काही ना काही नातं तुझं आहे. अगं कुणाची तरी तू बायको आहे, कुणाची सून आहे, कुणाची जाऊ आहेस, परंतु प्रत्येकाच्या नजरेत मात्र तुझ्याविषयी चीड आणि अगदी राग आहे. एकदा सगळ्यांच्या नजरेमध्ये एकदा वळून बघ. अगं खरं सांगते की मला माझाच राग येतोय. अगं सगळ्यांच्या विरोधाला न जमता तेव्हा मी तुला घरात आणलं होतं. मला खरंच असं वाटलं होतं की रणदिव्यांची सून म्हणून तू अभिमानाने वावरशील, या घराच्या प्रत्येक भिंतीवर अगं सुखाचे हात उमटवशील, पण नाही ग, तू प्रत्येकाच्या मनामध्ये सोडाचे धडे गिरवायला लागली. माझ्या घरामध्ये प्रत्येकाच्या मनात तू आग पेरायला लागलीस आणि प्रत्येकाच्या मनामध्ये विष तू पेरायला सुरुवात केली. माझ्या घराला लागलेली कीड आहेस तू, सडका आंबा आहेस, ज्याने हळूहळू माझं घर नासलंस. अगं तू हळूहळू आमचं घर उद्ध्वस्त करायला सुरुवात केली, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, अगं आम्ही रणदिवे आहोत. तू आमच्यामध्ये कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न कर, परंतु आम्ही एक होतो आणि कायम एकत्र राहू. आणि हे बघ, तू सुद्धा एक रणदिवे होतीस आणि रणदिवे असल्या कारणाने तू सर्वांची माफी माग आणि आता या घरामध्ये परत राहायला सुरुवात कर, ते पण अगदी शांतपणे, कुणाची न कारस्थान करता या घरामध्ये. आणि अगोदर तू नानांची माफी माग. अगं ते आपले सासरे असून सुद्धा आज त्यांनी वडिलांसारखा जीव लावला आपल्याला. अगं तू तर त्यांच्या बाबतीत काय केलं, जिन्यावरून ढकललंच त्यांना. अगं या वयात तू त्यांना मरण यातना दिला, कितीतरी दिवस ते अंथरुणात असे खेळत होते. माझ्या नानांची काय अवस्था तू करून ठेवली होती, त्यामुळे माफी माग ऐश्वर्या, तू त्यांची माफी माग. आणि सुमित्रा जवळ आता ऐश्वर्याला घेऊन येते आणि ह्या माऊलीची माफी माग. कित्येक दिवस आता ह्या माऊलीला सुनेपासून, मुलापासून आणि आपल्या नातीपासून लांब राहावं लागलं. कित्येक रात्र आठवणीमध्ये तिला तळमळावं लागलं. एका आईला आणि एका मुलाला एकमेकांपासून तू वेगळं केलं. एका आईला कित्येक दिवस त्याचा मुलगा आई म्हणून हाक मारत नव्हता. अगं तेव्हा त्या माऊलीला काय वाटलं असं, तिच्या जीवाला किती त्रास होत असेल. एकदा तरी त्या माऊलीचा विचार केलास का तू. अगं एका आजीला तू तिच्या नातीपासून सुद्धा दूर ठेवलं, त्यांना एकमेकींना भेटण्यापासून तू लाचार केलं. काय केलं होतं ग माझ्या ओवीने, तुझं काय पाप केलं होतं. अगं तुझ्यामुळे आज माझ्या ओवीने तिच्या बालपणात कटू आठवणी साठवल्या. ऐश्वर्या सुखा समाधानात लोळणारी माझी ओवी, तू तिला दारिद्र्याची चव दाखवली. अगं त्या लहान जीवाने काय केलं होतं तुझं. एका क्षुल्लक गोष्टीसाठी सुद्धा खूप माझी ओवी तरसली आहे ग. किती सगळ्यांना त्रास दिला आहेस ग तू ऐश्वर्या, त्यामुळे नानांची माफी माग अगोदर. आणि आता ऐश्वर्याला हाताला धरून आता ऋषिकेश समोर घेऊन येते. माझ्या नवऱ्याची माफी माग. अगं
तुझ्या या गुन्ह्यामुळे आज मात्र त्यांच्या वडिलांच्या खुनाच्या गुन्ह्याखाली त्यांना जेलमध्ये जावं लागलं। आज तुझ्यामुळे त्यांना जे काही भोगावं लागलं ते सर्व काही तुझ्यामुळे। एका मुलाला त्याच्या आईच्या प्रेमापासून वंचित राहावं लागलं आणि हे फक्त ऋषिकेश, नाना आणि आई नाहीत, घरातील प्रत्येकाची माफी माग। अगं प्रत्येकाची, सगळ्या भावंडाची तू माफी माग। ऐश्वर्या आता अगदी खाली मान घालून उभी असते, परंतु आता जानकी मात्र इतकी पेटून उठलेली असते आणि ऐश्वर्याला अगदी प्रत्येकाची माफी मागायला ती सांगत असते। अगं हे सगळ्यांना तू एकमेकांच्या विरोधात उभं केलं, एकमेकांच्या सोबत चालणारी माणसं एकमेकांच्या विरोधात जात होती, त्यामुळे ऐश्वर्याच्या हाताला धरून ती आता प्रत्येकासमोर जानकी ऐश्वर्याला ढकलून देते आणि जोरात ओरडते की माफी माग। तेव्हा आता ऐश्वर्याला जेव्हा जानकी सुमित्रा समोर उभं करते, सुमित्रा म्हणते की हे बघ, मला आई म्हणायचं नाही, आई म्हणून हाक सुद्धा मला मारायची नाही। आणि तेव्हा सुमित्रा आता ऐश्वर्याला जानकी समोर ढकलते आणि सगळ्यात अगोदर तू जानकीची माफी माग असं म्हणते। अगं तिच्यावर तर तू खोटा आरोप केलास, म्हणूनच मी तिला तुझं ऐकून घराच्या बाहेर काढलं। अगं तुझ्यामुळे हिला इतका त्रास झाला, तुझ्यामुळे हिने इतका मोठा वनवास भोगला। अगं एवढं सगळं होऊन सुद्धा तिने अख्ख्या गावामध्ये सुद्धा आपल्याबद्दल वाईट शब्द नाही उच्चारला। अगं तुला तर रणदिवे घरामध्ये मान हवा होता, परंतु तू तर काहीच देण्याच्या लायकीची नाही। जर थोडी जरी लाज तुला शिल्लक असेल तर तू हिची माफी माग, तिच्या पायावर नाक घासून तू माफी माग। म्हणून सुमित्रा सुद्धा आता खूप असं जानकी सारखी भडकलेली असते। ऐश्वर्या भामटे सारखी अगदी सोंग घेऊन तेथे उभी असते, अगदी खाली मान घालत। कायम पोपटासारखी बोलणारी ऐश्वर्या आज सर्वांसमोर अगदी मान घालून उभी असते। सारंग एकटक तिच्याकडे बघतोय, तरी सुद्धा ऐश्वर्या कुणाचंच ऐकायला तयार नसते। तर आता सुमित्रा ओरडते, काय ग, एकदा सांगून कळत नाही का, मी तुला माफी मागण्यासाठी सांगितलेली आहे। तेव्हा ऐश्वर्या जानकीच्या पाया पडायला लागणार, तोच लगेच आता जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि म्हणते की थांब, आणि म्हणते की हे बघ, माझ्या पायावर नाक घासायची तुला काही एक गरज नाही। अगं आई सुद्धा तुला हे म्हणाल्या नसत्या, परंतु तू त्यांना इतकं दुखावलेलं आहे, त्यामुळे तो दिवस आठव ज्या दिवशी तू मला याच्या घराच्या बाहेर काढलं होतं। आज मात्र तेच चित्र उभं आहे। अशी सगळ्यांच्या मध्ये मी अगदी लाचार होऊन उभी होते, काही गुन्हा केला नसताना मी अगदी गुन्हेगार ठरले होते, अपमानित होऊन खाली मान मला घालावी लागली होती। अगं तेव्हा तर मी तुझ्या हातापाया पडले होते, तुझी माफी सुद्धा मागितली होती। अगं गयावया केली मी माझ्या घरासाठी तुझ्या समोर, अगदी तुझ्या पायावर नाक सुद्धा घासलं होतं, आणि तेव्हा तू तर काय केलं, माझ्या भावनांशी तू खिल्ली उडवली, आठवते का तुला ते सगळं? तेव्हा आता जानकीला आणि ऐश्वर्याला ते सगळं काही आठवतं। ती नाक घासून तिने त्या ऐश्वर्याच्या पायावर माफी मागितली होती, तरी सुद्धा तू काय म्हटली होती की इतकं सगळं करून सुद्धा तुला हे घर सोडावं लागेल, त्यामुळे नाही ग, मी तसे नाही करू शकत, मी तुला माझ्या पायावर नाक नाही घासून देऊ शकत, कारण मी ती स्त्रीच नाही की ती दुसऱ्या स्त्रीला अपमानित झालेलं बघू शकते। नाही, मला मान्य आहे की मी एकदा नाही तर दोनदा वारंवार असं म्हणाले, एक ना एक दिवस मी तुला माझ्या पायावर नाक घासवायला लावेल, म्हणून प्रत्यक्षात मी तुझ्यासारखी नाही वागू शकत। तेव्हा आता जानकीला प्रत्येक क्षण आठवतो आणि ऐश्वर्याला प्रत्येक गोष्टीचा ती जाब विचारत असते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी इतकी पेटून उठलेली असते, कारण ऐश्वर्या कारस्थान करण्यामध्ये काही कमी नसते आणि अजून तिने एक कारस्थान काहीतरी असं केलेलं असतं, आणि जानकी आता सर्वांच्या समोर तुझ्या पापाचा घडा भरला म्हणून तिच्या हाताला धरते आणि तिला घराच्या बाहेर फरफटत एका आजीला तू तिच्या नातीपासून सुद्धा दूर ठेवलं, त्यांना एकमेकींना भेटण्यापासून तू लाचार केलं, काय केलं होतं ग माझ्या ओवीने, तुझं काय पाप केलं होतं? अगं तुझ्यामुळे आज माझ्या ओवीने तिच्या बालपणात कटू आठवणी साठवल्या। ऐश्वर्या सुखा समाधानात लोळणारी माझी ओवी, तू तिला दारिद्र्याची चव दाखवली। अगं त्या लहान जीवाने काय केलं होतं तुझं? एका क्षुल्लक गोष्टीसाठी सुद्धा खूप माझी ओवी तरसली आहे ग, किती सगळ्यांना त्रास दिला आहेस ग तू ऐश्वर्या, त्यामुळे नानांची माफी माग अगोदर। आणि आता ऐश्वर्याला हाताला धरून आता ऋषिकेश समोर घेऊन येते, माझ्या नवऱ्याची माफी माग। अगं तुझ्या या गुन्ह्यामुळे आज मात्र त्यांच्या वडिलांच्या खुनाच्या गुन्ह्याखाली त्यांना जेलमध्ये जावं लागलं। आज तुझ्यामुळे त्यांना जे काही भोगावं लागलं ते सर्व काही तुझ्यामुळे। एका मुलाला त्याच्या आईच्या प्रेमापासून वंचित राहावं लागलं आणि हे फक्त ऋषिकेश, नाना आणि आई नाहीत, घरातील प्रत्येकाची माफी माग। अगं प्रत्येकाची, सगळ्या भावंडाची तू माफी माग। ऐश्वर्या आता अगदी खाली मान घालून उभी असते, परंतु आता जानकी मात्र इतकी पेटून उठलेली असते आणि ऐश्वर्याला अगदी प्रत्येकाची माफी मागायला ती सांगत असते। अगं हे सगळ्यांना तू
एकमेकांच्या विरोधात उभं केलं। एकमेकांच्या सोबत चालणारी माणसं एकमेकांच्या विरोधात जात होती। त्यामुळे ऐश्वर्याच्या हाताला धरून ती आता प्रत्येकासमोर जानकी ऐश्वर्याला ढकलून देते आणि जोरात ओरडते की माफी माग। तेव्हा आता ऐश्वर्याला जेव्हा जानकी सुमित्रा समोर उभं करते, सुमित्रा म्हणते की हे बघ, मला आई म्हणायचं नाही, आई म्हणून हाक सुद्धा मला मारायची नाही। आणि तेव्हा सुमित्रा आता ऐश्वर्याला जानकी समोर ढकलते आणि सगळ्यात अगोदर तू जानकीची माफी माग असं म्हणते। अगं, तिच्यावर तर तू खोटा आरोप केलास, म्हणूनच मी तिला तुझं ऐकून घराच्या बाहेर काढलं। अगं, तुझ्यामुळे हिला इतका त्रास झाला, तुझ्यामुळे हिने इतका मोठा वनवास भोगला। अगं, एवढं सगळं होऊन सुद्धा तिने अख्ख्या गावामध्ये सुद्धा आपल्याबद्दल वाईट शब्द नाही उच्चारला। अगं, तुला तर रणदिवे घरामध्ये मान हवा होता, परंतु तू तर काहीच देण्याच्या लायकीची नाही। जर थोडी जरी लाज तुला शिल्लक असेल तर तू हिची माफी माग, तिच्या पायावर नाक घासून तू माफी माग। म्हणून सुमित्रा सुद्धा आता खूप असं जानकी सारखी भडकलेली असते। ऐश्वर्या भामटे सारखी अगदी सोंग घेऊन तेथे उभी असते, अगदी खाली मान घालत। कायम पोपटासारखी बोलणारी ऐश्वर्या आज सर्वांसमोर अगदी मान घालून उभी असते। सारंग एकटक तिच्याकडे बघतोय, तरी सुद्धा ऐश्वर्या कुणाचंच ऐकायला तयार नसते। तर आता सुमित्रा ओरडते, काय ग, एकदा सांगून कळत नाही का, मी तुला माफी मागण्यासाठी सांगितलेली आहे। तेव्हा ऐश्वर्या जानकीच्या पाया पडायला लागणार, तोच लगेच आता जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि म्हणते की थांब, आणि म्हणते की हे बघ, माझ्या पायावर नाक घासायची तुला काही एक गरज नाही। अगं, आई सुद्धा तुला हे म्हणाल्या नसत्या, परंतु तू त्यांना इतकं दुखावलेलं आहे, त्यामुळे तो दिवस आठव ज्या दिवशी तू मला याच्या घराच्या बाहेर काढलं होतं। आज मात्र तेच चित्र उभं आहे। अशी सगळ्यांच्या मध्ये मी अगदी लाचार होऊन उभी होते, काही गुन्हा केला नसताना मी अगदी गुन्हेगार ठरले होते। अपमानित होऊन खाली मान मला घालावी लागली होती। अगं, तेव्हा तर मी तुझ्या हातापाया पडले होते, तुझी माफी सुद्धा मागितली होती। अगं, गयावया केली मी माझ्या घरासाठी तुझ्या समोर, अगदी तुझ्या पायावर नाक सुद्धा घासलं होतं। आणि तेव्हा तू तर काय केलं, माझ्या भावनांशी तू खिल्ली उडवली, आठवते का तुला ते सगळं? तेव्हा आता जानकीला आणि ऐश्वर्याला ते सगळं काही आठवतं। अगदी नाक घासून तिने त्या ऐश्वर्याच्या पायावर माफी मागितली होती। तरी सुद्धा तू काय म्हटली होती की इतकं सगळं करून सुद्धा तुला हे घर सोडावं लागेल, त्यामुळे नाही ग, मीच तसे नाही करू शकत, मी तुला माझ्या पायावर नाक नाही घासून देऊ शकत, कारण मी ती स्त्रीच नाही की ती दुसऱ्या स्त्रीला अपमानित झालेलं बघू शकते। नाही, मला मान्य आहे की मी एकदा नाही तर दोनदा वारंवार असं म्हणाले, एक ना एक दिवस मी तुला माझ्या पायावर नाक घासवायला लावेल, म्हणून प्रत्यक्षात मी तुझ्यासारखी नाही वागू शकत। तेव्हा आता जानकीला प्रत्येक क्षण आठवतो आणि ऐश्वर्याला प्रत्येक गोष्टीचा ती जाब विचारत असते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी इतकी पेटून उठलेली असते, कारण ऐश्वर्या कारस्थान करण्यामध्ये काही कमी नसते आणि अजून तिने एक कारस्थान काहीतरी असं केलेलं असतं आणि जानकी आता सर्वांच्या समोर तुझ्या पापाचा घडा भरला म्हणून तिच्या हाताला धरते आणि तिला घराच्या बाहेर फरफटत सयाजी पाटलांच्या घरी सोडून येते आणि सयाजीच्या अंगावरती ऐश्वर्याला ढकलून देतेस आणि ऐश्वर्याला म्हणते की अगं, माझ्या कुटुंबाच्या जीवावर तू उठली होती, म्हणून साडी चोळी देऊन मी त्यांची पाठवणी करते, पण कायमची। तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी सयाजी समोर हात जोडतात आणि म्हणतात की तुमच्या लेकीला सांभाळा, आणि जर पुन्हा तिने आमच्या परिवारावर वाकडी नजर जर ठेवली तर मात्र तिची रवानगी आता जेलमध्ये असेल, तिला नक्की आम्ही तुरुंगात पाठवू। आणि जानकी ऋषिकेश आता कायमचा ऐश्वर्याला तेथे सयाजी पाटलांच्या घरी सोपवून निघून जातात। तेव्हा मित्रांनो, पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।